अहिल्यानगर जिल्ह्यातील एका ठिकाणी राहणारी एक तरुणी होती. लग्नाचं वय झालेलं होतं, म्हणून त्या तरुणीच्या घरच्यांनी तिचं लग्न एका चांगल्या घरी लावून द्यायचं ठरवलेलं होतं. आता आईबापांची इच्छा होती की आपल्या पोरीचं चांगलं झालं पाहिजे, सुखाचा संसार झाला पाहिजे, आपली पोरगी आनंदात राहिली पाहिजे. म्हणून घरच्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर पोरीसाठी एक चांगलं स्थळ बघितलं. ते स्थळ होतं पुण्यातलं. मग आता पुण्यातलं स्थळ असल्यामुळं, चांगलं असल्यामुळं पोरीकडचे सुद्धा त्या पोराला पोरगी द्यायला तयार झाले, पोराकडचे सुद्धा ती पोरगी करायला तयार झाले. आणि या दोघा जणांचं अगदी थाटामाटात लग्न सुद्धा लावून दिलं. मग लग्न लावून दिल्यानंतर काही दिवस त्या पोरीचा सुखाचा संसार सुरू झाला. पण मात्र सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर, लग्नानंतर जेव्हा त्या महिलेला एक छोटी मुलगी झाली, ती मुलगी झाल्यानंतर त्या सासूचा, सासऱ्याचा आणि नवऱ्याचा खरा रंग दिसायला त्या महिलेला सुरुवात झाली. आणि जेव्हा जेव्हा काही सण सून येत होते, तेव्हा मात्र त्या महिलेसोबत घडत होतं. अशाच पद्धतीनं धोंडा जवळ आला होता आणि धोंडे जेवणासाठी त्या महिलेला आणि तिच्या जावयाला तिच्या सासू सासऱ्यांनी घरी जेवायला बोलवलेलं होतं. पण मात्र तो जो नवरा आहे तो एवढा धीट होता की त्यानं हट्ट धरला होता की धोंडे जेवणासाठी जर मला तुझा बाप म्हणजे सासरा अंगठी देत असेल सोन्याची, तरच मी जेवण करायला येईल, नाहीतर येणार नाही. पण मात्र कसं बसं बायकोनं नवऱ्याची समजूत काढली. मायबापानं सासू सासऱ्याने एवढ्या गोडीनं जेवायला बोलवलंय, जेवायला तरी चला, असं ती नवऱ्याला म्हणू लागली. अखेर ती नवऱ्याला घेऊन तिच्या माहेरी धोंडे जेवणासाठी गेली. पण मात्र धोंडे जेवणासाठी गेल्यानंतर जेव्हा सासू सासऱ्यानं जावायला सोन्याची अंगठी केली नाही किंवा दिली नाही, म्हणून त्या जावायचा तिथंच पारा सडकला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे 25 जून 2020ला. कारण की अहिल्यानगर जिल्ह्यातील एका ठिकाणी, एका परिसरामध्ये राहणाऱ्या तेजस्विनी नावाच्या महिलेचं लग्न 25 जून 2020ला पुण्यात राहणाऱ्या एका तरुणासोबत झालं होतं. लग्नानंतर त्या दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता. पण मात्र जेव्हा त्यांना मुलगी झाल्यानंतर तो जो नवरा आहे आणि त्याचे आई वडील आहेत, सासू सासरे आहेत त्या महिलेंचे, त्यांचं वागणं बदललेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या सुनेचा छळ करायला सुरुवात केली होती. पण मात्र तरीसुद्धा ती तेजस्विनी नावाची सून सासू सासऱ्याचा आणि नवऱ्याचा जाच सहन करत होती. तो नवरा म्हणायचा, तुझ्या बापाकडून पैसे आण, मला 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे, मला कधी फ्लॅट घ्यायचा आहे, मला कधी सोन्याचं काही करायचं आहे, असं म्हणून तो त्या महिलेला त्रास देत होता, तिचा छळ करत होता. पण मात्र त्या महिलेच्या बापाने सांगितलं होतं, दिल्या घरी सुखी राहा, जे काही असेल ते सहन कर. म्हणून ती महिला सगळं काही सहन करत होती आणि अशा पद्धतीनं संसार तिचा करत होती. पण मात्र बघता बघता काही दिवस निघून गेल्यानंतर 2026 मध्ये धोंडा आला होता आणि 2 जून 2026ला त्या महिलेला तिच्या आई वडिलांनी धोंडे जेवणासाठी जावयाला घरी बोलवलेलं होतं. पण मात्र जावई एवढा काय फुगून बसला होता, तो त्याच्या बायकोला म्हणत होता, तेजस्विनीला, की जर तुझ्या बापानं मला धोंड्याला अंगठी केली नाही तर मग मात्र मी तिथे जेवायलाच येणार नाही. पण मात्र बायको म्हणली की कुठून करतील, काय करतील, परिस्थिती व्यथाची आहे, म्हणून तुम्ही जसं आहे तसं जेवायला चला, काहीही टेन्शन घेऊ नका. आता त्यावेळी नवरा तिच्यासोबत जेवायला सासरी गेला. पण मात्र सासऱ्याने त्या ठिकाणी त्याला सोन्याची अंगठी न दिल्यामुळं जावायचा तिथंच पारा सडकला. त्यानं सासू सासऱ्याला आणि त्याच्या बायकोला तिथंच माहेरी तिच्या धिंगाणा करायला सुरुवात केली, शिवीगाळ करायला सुरुवात केली, भांडणं करायला सुरुवात केली. पण मात्र कसं बसं ते त्या ठिकाणी प्रकरण मिटलं आणि प्रकरण मिटल्यानंतर ते त्या ठिकाणाहून घरी वापस आले. पण मात्र घरी वापस आल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेला आता या सगळ्या गोष्टी सहन झाल्या नाही, म्हणून रात्रीच्या 10च्या सुमारास ती महिला तिच्या रूममध्ये गेली, रूमचं दार लावलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण तिच्या बापाला फोन करून सांगितलं आणि अखेर गळफास लावून त्या महिलेला आत्महत्या केली. कारण काय होतं, धोंड्यामध्ये जावायला अंगठी केली नाही आणि नवरा अंगठीसाठीच नाद लावत होता.
त्या महिलेचा छळ करत होता. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या बापाला मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि तक्रारीमध्ये त्याची महिलेच्या नवऱ्याचं, सासऱ्याचं आणि सासूचं नाव टाकून त्यांच्या विरोधात रीतसर कारवाई करा, कठोरातली कठोर कारवाई करा अशी मागणी त्या महिलेच्या आईवडिलांनी केलेली आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा कशा पद्धतीचे प्रकरण घडतात आणि लोक आता कशा कशा पद्धतीचे सण सुद साजरे करत आहेत. आता धोंडे जेवणाचा कार्यक्रम काही जण एवढ्या थाट्यामाटात करतात, त्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर टाकतात की ते पाहून ज्या गोरगरीब घरातल्या ज्यांची परिस्थिती नाही त्यांना सुद्धा वाटू लागलंय की आपल्या सुद्धा असं धोंड जेवण झालं पाहिजे, आपल्याला सुद्धा अशी अंगठी केली पाहिजे, आपल्याला सुद्धा सोन्या नाण्याचं काहीतरी दिलं पाहिजे. अशा अपेक्षा आता अनेकांच्या हे सगळं बघून वाढू लागलेल्या आहे. पण मात्र या सगळ्या प्रकरणामधून कशा पद्धतीनं घडत आहे आणि त्याच्यामधून काय काय होत आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.